पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडी सहकारी साखर कारखान्यावरती जे आंदोलन चालू आहे त्या बाबतीमध्ये मी जाहीरपणानं त्यांना आव्हान केलेलं आहे की ह्या तुमच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या शासकीय ठिकाणी त्यांचं न्यायप्रविष्ट ही गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी चौकशीचं सुनावणीचं काम चालू आहे। कृपया आता आंदोलन थांबवावं, कारण या आंदोलनाचा परिणाम हा त्या उद्योगावर व्हायला लागलेला आहे, कारखान्यातल्या कामावरती होत आहे आणि एकूणच अधिकारी कर्मचारी हे सगळेच ह्या सगळ्यामुळं डिस्टर्ब आहेत। कारखाना कार्यक्षेत्रातील आणि गेटकेंचे ऊस उत्पादक शेतकरी हे सुद्धा यामुळं गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत। वाहतूक ठेकेदार जे आहेत ते सुद्धा या कारखान्यावरती आपण काम करायचं का बाहेरच्या कारखान्यावरती काम करायचं अशा परिस्थिती अशी त्यांच्यामध्ये चलबिचल चालू आहे। तेव्हा माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की हुतात्मा साखर कारखाना म्हणजे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाला इजा पोचेल असं काम कृपया करू नका। त्यामध्ये सहकार्य राहिलं पण अडथळे तर निर्माण करू नका। हंगाम त्याची कामं आणि ऊस तोडणीवाल्यांचे करार ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ह्या सगळ्याचा परिणाम ह्या उद्योगावर झाला तर यावरती अवलंबून असणारे शेतकरी कष्टकरी छोटे मोठे व्यापारी ह्या सगळ्यांच्या आर्थिक प्रगतीवरती त्याचा परिणाम होईल, त्याचा खूप मोठा तोटा होणार आहे। आणि उत्पादन जर कमी झालं तर कारखाना सुद्धा हातबट्ट्यात आल्याशिवाय राहणार नाही। गेल्या वर्षी सुद्धा या वेगवेगळ्या तक्रारी आणि दंगे दोपे यामुळं 50,000 टन क्रशिंग कमी झालं। तेव्हा कृपया या हंगामावरती परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळे कामकाज चाललेलं आहे। जे प्रादेशिक संचालक डोंगरे म्हणून आहेत त्यांनी सुद्धा पत्र पाठवून 3 वेळेला आपल्याला सांगितलेलं आहे की कारखान्यावरचं आंदोलन थांबवा आणि ह्या गोष्टीचा विचार करता आपण तातडीनं कारखान्याच्या कामकाजावरती परिणाम होणार नाही ह्या गोष्टीचा विचार करून आपण आंदोलन थांबवावं। संस्थेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या चर्चा होतात आणि एवढंच नव्हे जे त्या ठिकाणी माईकवर सुद्धा बोलणारी मंडळी उभा राहते, खरं वेगवेगळ्या कारणानं मग कर्ज कोणाला दिली नसेल किंवा कर्ज काढली तर ती भरायची नाहीत, त्यांच्यावर तक्रारी चालू आहेत आणि काही मंडळी जी आहेत त्यांची उंची केवढी आहे पण ते बोलतात लांबड, खूप मोठी गप्पा मारतात आणि त्या मंडळींना त्यांचा उल्लेख करून मला त्यांना मोठं पण करायचं नाही। तेव्हा माझं म्हणणं असं आहे की कोणतीही संस्था एखादी तुम्ही उभा करा, संस्था उभा करा, ती चालवा आणि मग सांगा तुम्ही की मी ह्या संस्थेसाठी हे केलं ते केलं म्हणून। मुळात आयत्या पिठावरती रांगोळ्या ओढायचं जे काम चाललेलं आहे हे थांबवा आणि उद्योग समूहावरती जे वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी ह्या सगळ्यांना प्रेशराईज करून त्यांच्या कामात गोंधळ घालायचा आहे हा प्रकार थांबवा आणि तातडीनं त्या लोकांना काम करू द्या। आता सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक कार्यकर्ते असतील, संचालक असतील, कर्मचारी असतील, त्यांना बोलवायचं बसवायचं आणि मग काम कोण करायचं। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत आणि म्हणून ह्या सगळ्याचा परिणाम हा डायरेक्टपणानं या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय। खरं दूध संघाच्या संदर्भामध्ये पण काल चर्चा झाली। दूध संघाचे पैसे इतर ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांचे बाहेर वाटप केले म्हणजे सहकारी संस्थेचे पैसे बाहेर काढता येतात का? पण अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय
ते चुकीचं आहे. दूध संघाच्या संदर्भामध्ये ज्या काही कर्मचाऱ्यांच्या पगार नाहीत, वाहतूकदारांची बिलं नाहीत, दूधवाल्यांची बिलं नाहीत, त्याला वेगळं स्पष्टीकरण आमचा चकाचक दूध संघ आहे म्हणून सांगितलं जातो. तुमची चकाचक इमारत किती आहे आणि काय आहे ह्याचे तुमचं डामडौल काय आहे, याच्यापेक्षा ज्यांची देणी आहेत ती देणी द्या. त्या लोक नाडल्यात, अक्षरशः अडचणीत आलेले आहेत. काही लोकांचे लाखो रुपये पेंडिंग आहेत, देणं आहे, ते द्या पहिल्यांदा आणि मग आपण विकासाच्या कामावरती चर्चा करू. खरं ह्याच बरोबर त्यांनी हुतात्मा दूध संघानं सुद्धा हुतात्मा बाजारकडून जे काही उधाऱ्या वेगवेगळ्या कामाच्या आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी 17-18 पासून पैसे ह्या हुतात्मा बाजारचे दिलेले नाहीत. ही सुद्धा एक सहकारी संस्था आहे. आणि जर एकूण बघितलं तर आता खरं माझे बंधूच आहेत, किरण दादा असतील, माझे पुतणेच आहेत, मग केदार असतील, गौरव असतील, ह्या सगळ्यांनी त्यांच्या एकूण कुटुंबासाठी आणि त्यांच्या संबंधित 93 लाख रुपयांची ती उधारी आहे. ही कधी देणार का नाही, ती संस्था चालणार का नाही? आणि मग असं जर केलं आणि ते वसुलीला सारखं सातत्यानं त्या लोकांच्याकडे जात असतील म्हणून बाजारच्या विरोधामध्ये तक्रारी, अशा गोष्टी बरोबर नाहीत. त्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्रास. ही संस्था खूप नाजूक आहे, खरेदी विक्रीचं व्यवसाय करते आणि अत्यंत कमी मार्जिन मध्ये ते काम करते. अशा वेळेला त्या संस्थेचं जे काही माल घेतला असेल त्याचं देणं दिलं पाहिजे, उधाऱ्या दिले पाहिजे, तरच ती संस्था काम करणार आहे. आज त्याच्यावरती जवळपास 150 कुटुंब त्या संस्थेवरती अवलंबून आहेत आणि त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहे. तेव्हा हा आपण शानपणा करावा आणि या संस्थेचं देणं आपल्या कुटुंबाचं आहे ते, आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यांना ज्यांना सांगितलंय त्यातला माल द्या म्हणून त्यांना तेवढी विनंती करा आणि त्या संस्थेचं देणं दिलं तर त्या संस्थेचं काम, ते अडचणीत या लागलेले, तिचं कामकाज व्यवस्थित चालायला मदत होणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर आपल्याला पण कल्पना असेल, महालक्ष्मी ही एक कंपनी स्थापन केली गेली आणि या महालक्ष्मीच्या कंपनीच्या माध्यमातून भागामध्ये शेअर्स गोळा केले. त्या शेअरची किंमत 5,000 रुपये आणि असं सांगितलं गेलं की हा उद्योग उभा केला जाईल, या उद्योगामधून तरुणांना काम दिलं जाईल, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव योग्य दिला जाईल, माल खरेदी केला जाईल. अशा अनेक दिवास्वप्न ही दाखवली गेली. पण जवळपास 2020 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आणि त्या संस्थेचं आज काय रिटर्न आपण सभासदांना दिला, सभासद ज्यांनी त्यामध्ये शेअर्स घेतले त्यांना आपण काय त्याचा बेनिफिट दिला आणि तो प्रकल्प कधी चालू होणार आहे, तो चालू तर होणार आहे का हे लोकांना सांगा ना. सबसिडी पण त्याची काहीतरी आली आहे म्हणून असं कळतंय, मग त्याचा वापर काय झाला? आणि लवकरात लवकर अशा प्रोजेक्ट उभारण्यामध्ये ताकद खर्च करा. पण विनाकारण आरोप करणं आणि आंदोलन करणं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तेव्हा लवकरात लवकर महालक्ष्मी हा प्रकल्प, महालक्ष्मी कंपनीचा जो प्रकल्प आहे तो आपण सुरू करावा आणि त्याचा ज्या सभासदांनी त्यात भांडवल घातलेलं आहे त्यांना काय करावं, त्याचा बेनिफिट किंवा त्याचा मोबदला हा सुद्धा देणं गरजेचं आहे. आज या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये चर्चा आहे हे कधी चालू होणार आहे, कारण हे चालू असणारं बंद पाडायच्या दृष्टीने हे आंदोलन चालू आहेत, कारखान्यावरती परिणाम करायच्या दृष्टीने हे कामकाज चाललंय. पण जे ठिकाणी पैसे गोळा केलेले आहेत ते चालू करा पहिल्यांदा, त्यासाठी वेळ खर्च करा. आणि आपण राज्याचे नेते मंडळी सुद्धा या वेगवेगळ्या कामात आपल्याला मदत करतात. तेव्हा या सगळ्या कामकाजाच्या बाबतीमध्ये आपण आघाडी घ्यावी आणि हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा. त्यामधून लोकांना नोकऱ्या मिळतील आणि ज्यांनी भांडवल त्यामध्ये गुंतवलंय त्यांना सुद्धा त्याचा बेनिफिट होणार आहे. मैथिली म्हणून एक कंपनी स्थापन केली. खरं कंपनी स्थापन करून काम करायला कोणालाच अडचण नाही, पण या कंपनीच्या जे काही प्रॉडक्ट किंवा माल
ते हुतात्मा बाजारमध्ये टाकला आणि त्या मालाच्या पेक्षा किंमत जादा घेतली आणि तो माल सुद्धा खपत नाही, काही नाही. म्हणजे या गोष्टी आपण करायचं आणि दुसऱ्यानं निस्तरायचं, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. यामध्ये सुद्धा सुधारणा करा आणि मग आपण दुसऱ्यावरती आरोप करा. महालक्ष्मी पेट्रोल पंप हुतात्मा बाजार कडून 21-22 मध्ये 2021-22 मध्ये टँकर नेला तेलाचा आणि पैसे पण तिकडच आणि तेल पण तिकडच. वास्तविक पाहता त्या संस्थेचे ते पैसे भरायला पाहिजे होते. ऑडिटमध्ये सुद्धा सातत्यानं ते बोललं जातंय. तेव्हा त्या कंपनीचे पैसे, त्या कंपनीनं महालक्ष्मी पेट्रोल पंपानं त्या बाजारचे ते पैसे सुद्धा तेलाचे देणं क्रमप्राप्त आहे. आणि अशा संस्था ज्या आहेत की ज्याचं भांडवल गोळा केलं जातं, ज्याचं काम पुढं काही नाही, या बाबतीमध्ये केदार का करत नाही आंदोलन? त्याची माहिती घे, ते सुरू करतो. ऍग्रिकल्चरचा ग्रॅज्युएट आहे, तिथं तुझं काहीतरी योगदान दे. का ते चालू करायचं, काहीतरी नवीन उभा करायचं, ह्या गोष्टी अजिबात बघायच्या नाहीत. आणि आहे त्याच्यावरती बेमालूम आरोप करायचे. वर्तमानपत्रातून त्या उद्योग समूहाची एकूण म्हणजे आरोप करून लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि एकूणच बघितलं तर मग सहकारी संस्थेतले पैसे काढायचे, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी देणग्या आणि उधळपट्टी, ह्या गोष्टी नाहीत परवडणाऱ्या, आपल्याला परवडणाऱ्या नाहीत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी रोखायच्या दृष्टीनं मी प्रयत्न केला. गैर काही करून देत नाही, म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतीनं ही असंतुष्ट मंडळी सगळी एकत्रित येऊन माझ्या विरोधामध्ये हे सगळं कामकाज चालू केलंय. वास्तविक पाहता मला सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टीपेक्षा शेतकरी आणि कष्टकरी आणि भागातल्या लोकांची आर्थिक उन्नती करायची आहे, यासाठीच मी आतापर्यंत काम केलंय आणि पुढे पण काम करत राहणार आहे. काम करणाऱ्याच्या मागच सगळं लागत असतं आणि जो काम करतो त्याच्यालाच बोलून घ्यायला लागतं. जो कामच करत नाही, जो उभाच काय करत नाही, त्याला बोलायचा काही विषयच राहत नाही. तेव्हा आपण काम करा, काहीतरी नवीन उभा करा, चालवा आणि मग त्यानंतर आपण काहीतरी सांगा. आपण आयत्या बिळावरती हे रेगोट्या ज्या आयत्या पिठावरती ओढायचं काम चाललंय, याच्यापेक्षा तुम्ही काम उभा करा, चांगलं चालवा. निश्चितपणानं लोक सुद्धा आपल्याला चांगलेच म्हणतील. तेव्हा आपण सुधारणा करावी आणि एकूणच हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामध्ये भर घालण्याच्या दृष्टीनं तुम्ही ज्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं, चांगल्या विचारानं तुम्ही पार पाडणार असला तर तुमचं स्वागत आहे. पण आडेलतट्टू भूमिका घ्यायची, त्या संस्थेला कामकाजाला मारक ठरेल अशा भूमिका घेणं हे निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, सभासदांच्या दृष्टीनं चुकीचं आहे आणि चुकीच्या गोष्टीला पाठिंबा नसेल. हुतात्मा किसन अहिर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या कामकाजाला अडखाटा केला, अशा पद्धतीनं सुद्धा काही वावड्या उठवायचं काही मंडळींचं चालू आहे. जर अशी परिस्थिती असती, अर्थात त्यावेळेला नागनाथांना हयात होते आणि त्यांचं कोण मोडू शकत नव्हतं, हे आत्ताच्या बोलणाऱ्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही. पण त्यांनी अखेरपर्यंत त्यांचा शब्द आणि त्यांचं जे काही निर्णय असेल तो कायमपणे त्यांनी म्हणजे यशस्वी करून दाखवला. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला जर विरोध असता तर भारताच्या राष्ट्रपतींना मी आणलं नसतं आणि त्याचं उद्घाटन केलं नसतं एवढ्या मोठ्या दिमाखात. आणि त्या बाबतीमध्ये कुणीही काहीही चुकीचं बोलण्यात अर्थ नाही. हुतात्मा किसन अहिरांचा पुतळा सुद्धा अण्णांनीच उभा केलाय आणि त्याचं सुद्धा उद्घाटनापासूनच्या सगळ्या कामं जे आहेत ते मीच केलेत. पण मी आतापर्यंत असं म्हटलो नाही की मी केलंय असं. तेव्हा हे सगळं जे आहे हे अण्णांच्या आशीर्वादानं, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काढलंय आणि चुकीच्या भूलथापावरती जनता विश्वास ठेवणार नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भूलथापा मारू नका, त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे क्लिअर प्रश्न मला कळू दे. पद्मभूषण नागनाथांना नायकवडी आपल्याला माहिती आहे, हे माझे वडील आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी काम केलेलं आहे. मी ज्या वेळेला कॉलेज संपवून
कामकाजात आलो त्यावेळेला अनेक राजकीय मंडळींनी मी त्यांच्या पक्षात प्रवेश करावा आणि काम करावं अशा जाहीर स्वरूपामध्ये भूमिका मांडल्या. पण मी म्हटलं की एका पारड्यात नागनाथ अण्णा असतील आणि दुसऱ्या पारड्यात जर राजकारण आणखी सगळी पदं असतील तरी सुद्धा मी नागनाथ अण्णांच्याच पारड्यात बसेल. तेव्हा मी नागनाथ अण्णांची जी भूमिका होती ते हयात असेपर्यंत सातत्यानं त्यांना कुठं बट्टा लागणार नाही, त्यांना कुठं त्रास होणार नाही अशा पद्धतीनं मी काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची की अण्णांच्या आजारपणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी सातत्यानं सगळी कामं सोडून पूर्ण वेळ होतो आणि सगळं कामकाज मी बघत होतो. हे सुद्धा भेटणाऱ्या ज्या येणाऱ्या मंडळींना माहिती आहे. नागनाथ अण्णांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये मी अडवणूक करतोय अशा पद्धतीच्या वल्गना काही व्हल्गर मंडळींच्याकडून पसरवल्या जात आहेत. वास्तविक पाहता आर्टिस्ट जे दिल्लीचे आहेत राम सुतार, जे परवाच त्यांचं निधन झालं, तर त्या राम सुतारांनी नागनाथ अण्णांच्या पुतळ्याचं मॉडेल आणि त्याचं ओतकाम हे सगळं कामकाज केलेलं आहे. त्याचबरोबर कुसुमताई नायकवडी यांच्या पुतळ्याचं सुद्धा मॉडेल आणि त्यांचं कामकाज सुद्धा त्या ठिकाणी कामकाज त्या स्टुडिओमध्ये चालू आहे आणि हे मी जाहीर स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. आणि राम सुतार एक मोठे देशातील पुतळे तयार करणारे असे कलाकार, त्यांना पद्मश्री पद्मविभूषण असे किताब मिळालेतच, पण देशामध्ये मोठे मोठे पुतळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी उभा केलेत. म्हणून त्या पुतळ्याचं त्यांच्याकडे कामकाज दिलंय, ऍडव्हान्स दिलेला आहे आणि कुसुमताई नायकवडींच्या पण पुतळ्याचा ऍडव्हान्स दिलेला आहे आणि त्यांचं कामकाज तिथं चालू आहे. पण गेले डिसेंबर पासून ह्या मंडळींनी वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी आणि ह्या आंदोलनं यामध्येच गुरफटून सगळं टाकलेलं आहे. याचा परिणाम कामावर होतोय, सगळ्या कामावर होतोय. त्याच पद्धतीनं ह्या पुतळा उभारणीच्या कामकाजासाठी सुद्धा होते. ह्याचं लँडस्केपिंगचं कामकाज महेश नामपूरकर म्हणून एक उत्कृष्ट लँडस्केपर जे आहेत त्यांनाही दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्याची आखणी केलेली आहे. पण ह्या कामकाजाला हातच लागू नये अशा पद्धतीने ह्या शक्ती ज्या आहेत त्या काम करतायत. खरं नागनाथ अण्णांच्या निधनानंतर राज्य सरकारनं या ठिकाणी स्मारक उभा करावं म्हणून पाठपुरावा केला, त्याची मान्यता घेतली आणि पहिलं प्रपोजल पहिल्या टप्प्याचं हे 4,94,00,000 जवळपास मंजूर करून घेतलं. तो टप्पा पूर्ण झाला. अजून दुसरा टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं राज्याचे मुख्यमंत्री त्यांना आम्ही भेटलो, त्यांना प्रपोजल दिलं. त्यांनी ते म्हणजे पहिल्यांदा काँग्रेस आघाडीचं सरकार होतं, त्यांनी पहिला टप्पा केला 4,94,00,000चा, 4,94,00,000. दुसरं सरकार आलं ते बीजेपी शिवसेना युतीचं, देवेंद्र फडणवीस साहेब त्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या सरकारनं 10 कोटीचा निधी दिला. दुसऱ्या टप्प्याचं कामकाज जे आहे त्यामधलं बरंचसं कामकाज पूर्ण झालंय. लाईव्ह गॅलरीचं सुद्धा कामकाज अगदी 90% पूर्ण झालेलं आहे. तेव्हा हे सगळं कामकाज करत असताना हे फक्त माझं मीच केलेलं आहे. यामध्ये सिंगल कुणीही इथले लोकल त्या कामकाजात मदत केलेली नाही. हे कामकाज करावं म्हणून त्यात कुठं हातभार लावलेला नाही आणि या संदर्भामध्ये कुणालाही बोलायचा काही संबंध नाही. तेव्हा चुकीच्या गोष्टी निदान स्मारकाच्या बाबतीमध्ये, पुतळ्याच्या अण्णांच्या स्मारकाच्या बाबतीत असेल, किसन नायर आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याच्या बाबतीत असेल, ही जर तुमची नीती असेल, हा जर तुमचा विचार असेल तर हा अत्यंत हीनपणाचा, अत्यंत खालच्या दर्जाचा आणि ज्याच्यावरती बोलणं सुद्धा चूक आहे अशा पद्धतीचा आहे. सुधारणा करा,
सुधारणा करा. नागनाथ अण्णांच्या जीवावरती आपण सगळ्या गप्पा मारतोय, त्या माणसाच्या कर्तृत्वानं ही पुनीत झालेल्या भूमीमध्ये विषाची कुठंतरी रोप